नमस्कार, मी अनिता कुडगावकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका। आजचा व्हिडिओ आपण ह्यासाठी बघणार आहोत की बद्धकोष्ठता का होते आणि ती होऊ नये म्हणून आपण काय करावं। बद्धकोष्ठतेचे अनेक कारणं आहेत, त्याच्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या आहारामध्ये मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर असणे। त्याच्यानंतर तुम्ही दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा एका दिवसामध्ये तुम्ही पाणी किती पिता याच्यावरती तुमची पचनसंस्था बरीचशी अवलंबून असते। त्याचप्रमाणे तुम्ही पाणी कधी पिता, कसं पिता ह्याचाही बद्धकोष्ठतेशी संबंध आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या आहारामध्ये भाज्यांचं, सॅलडचं प्रमाण किती आहे। थोडक्यात म्हणजे काय की ज्यांच्या आहारामध्ये मैदायुक्त पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर असतात तर अशा व्यक्तींना स्टूल पास व्हायला अतिशय त्रास होतो किंवा त्यांचं पोट साफ होत नाही। नॅचरोपॅथीमध्ये एक म्हण आहे की पेट साफ तो सब माफ, म्हणजेच काय की घरातले जे काही शरीरामधले जे काही उत्सर्जक पदार्थ असतात तर ते वेळच्या वेळी ते बाहेर टाकणं खूप गरजेचं आहे। आणि ते जर बाहेर टाकल्या नाही गेले तर त्याच्यातूनच अनेक आजार हे जन्माला येत असतात। म्हणजे तुमचा कोठा साफ असणं फार गरजेचं आहे। परंतु आजकाल मी बघते की बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा तर त्रास आहे। याचं मूळ कारण म्हणजे काही वेळेला नाश्त्यांमध्ये घाईच्या वेळेला मग चहा ब्रेड म्हणा किंवा टोस्ट वगैरे असं खाऊन बाहेर पडण्याची सवय असते बऱ्याच जणांना, किंवा डब्यामध्ये पण काही वेळेला नुसते सॅलड नसते, एखादी भाजी असते ती पण अपुरी असते आणि त्यामुळे देखील जेवढं काही फायबर मिळायला पाहिजे शरीराला, म्हणजे स्टूल पास होण्यासाठी फायबर जरी स्वतः एक मायक्रोन्यूट्रिएंट्स नसलं किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक घटक नसले तरी उत्सर्जन प्रक्रियेमध्ये फायबरचा महत्त्वाचा खूप रोल आहे। आणि हे फायबरच आपल्याला नाही मिळाले तर तुमची उत्सर्जन प्रक्रिया आहे जी खंडित होते आणि पाहिजे तेवढा स्टूल तुमचा नीट साफ होत नाही आणि मग दिवसभर अस्वस्थ होतं, डोकं दुखतं, मळमळल्यासारखं होतं, असे विकार त्याच्यासोबत जोडले जातात। तर त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की माझं पोट साफ व्हायला पाहिजे त्यांनी काही नियम पाळणं फार गरजेचं आहे। पहिला नियम असा आहे की तुम्ही जेवताना अगदी शांततेने आणि पूर्ण आपण जे काही खातो आहे त्याच्यावरती फोकस करून तुम्ही जेवायला पाहिजे। जेवताना कुठल्याही प्रकारचे तणावाचे विषय काढायला नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या पचनसंस्थेच्या ज्या काही हार्मोन्स आहेत तर त्या हार्मोन्सवरती परिणाम होतो आणि पचनक्रिया नीट होत नाही। त्याच्यानंतर काही जणांना उभ्या आणि असं घाईघाई जेवायची सवय असते बघा, तर अन्न हे नीट चावल्या न गेल्यामुळे म्हणजे तोंडामध्ये आपल्या जो टायलिन नावाचं जी ग्रंथी असते तर ती ग्रंथी ही पिष्टमय पदार्थांवरती प्रक्रिया करत असते आणि पाचक प्रक्रिया चांगली व्हावी म्हणून तो पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स होणं अत्यंत गरजेचं असतं आणि तो न झाल्यामुळे पदार्थ तसाच अर्धवट चावलेला आपण खाली लोटतो आणि मग जठरामध्ये तो नीट न पचल्यामुळे तो फसफसतो आणि पुढे त्याचं पचन आणि शोषण नीट होत नाही। त्याच्यामुळे अन्नाचा घास हा चावून नीट खाणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जेवताना पाणी न पिल्यास, म्हणजेच तुम्ही जेवताना आपण लाळेच्याच द्वारे आपलं अन्न नीट पातळ करून जर खाल्लं आपण, म्हणजे नॅचरोपॅथीमध्ये म्हणतात की अन्न तुम्ही प्या आणि पाणी तुम्ही खा। याचाच अर्थ काय की पाणी पित असताना तुम्ही ते चघळून प्या की जेणेकरून ती तोंडातली लाळ तुमच्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि खाली जाईल। आणि अन्न हे तुम्ही द्रव स्वरूपात करून मग ते गिळा, म्हणजे काय तर तोंडातली लाळ ही अन्नपदार्थामध्ये जास्तीत जास्त मिक्स करून ज्यावेळेला तुम्ही ती घास पूर्ण चावून आतमध्ये सोडता त्यावेळेस तो पचनासाठी तयार असतो। पण आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे किंवा थोडा सवयीचा भाग म्हणून आपण थोडं घाईघाई जेवतो, कधी खूप भूक लागलेली असते आपल्याला, तोंडातला घास संपायच्या आधी आपण दुसरा घास घेतो आणि मग असं घाईघाई जेवल्यामुळे किंवा तणावात जेवल्यामुळे नीट चावल्या गेल्यामुळे न चावल्यामुळे किंवा कधी घास पचतोय म्हणून पटपट पाणी पण पितात मध्ये लोक, म्हणजे पाण्याचा ग्लास शेजारी घेऊन बसतात, थोडंसं खाल्लं की पाणी पितात, थोडंसं खाल्लं की पाणी पितात आणि याच्यामुळे तुमचे जे काही पाचक द्रव्य आहे ते डायल्यूट होतात आणि अन्नाची जी पचनाची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो। दुसरं कोणतं कारण आहे की बऱ्याच जणांना सकाळी उठल्या एक मानसिकता असते की मला अमुक काही खाल्ल्याशिवाय किंवा अमुक हे पिल्याशिवाय मला शीच होत नाही, पण तेही तेवढं नाही आहे, ते मानसिकतेवर अवलंबून आहे। तुम्ही जर सकाळी तोंड न धुता कोमट पाणी जर 2 ग्लास पिलं, हळूहळू शांततेने बसून चघळून जर तुम्ही पिलं तर तुम्ही रात्रभरात तोंडात ती तुमच्या जी काही लाळ निर्माण झालेली आहे ती लाळ आणि कोमट पाणी हे तुमच्या पोटामध्ये गेल्यामुळे स्टूल तुमचा पास लगेच व्हायला मदत होईल। आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवल्यानंतर आपण जे म्हटलं की जेवताना पाणी नाही प्यायचं तर मग कधी प्यायचं, तर 15-20 मिनिटांनी तुम्ही तुमचं कमीत कमी नंतर जर तुम्ही पाणी पिलं तर पचनसंस्था ही खूप चांगल्या पद्धतीने काम करेल आणि कुठल्याही प्रकारचे बद्धकोष्ठतेचे विकार आपल्याला
होणार नाही. आणि मैद्याचे पदार्थ आपण संपूर्णपणे टाळणं फार गरजेचं आहे, कारण मैदा हा पचायला जड असतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फायबर नसल्यामुळे तो स्टूलला पुढे सरकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होते. तर ह्या सर्व कारणांसह आपण आज बघितलं की बद्धकोष्ठता का होती आणि होऊ नये म्हणून आपण काय करावं, तर भरपूर प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे भाज्या आणि सॅलडचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा, जेणेकरून आपलं पोट साफ होईल. पोट साफ झालं की अनेक आजारातून आपल्याला मुक्ती मिळेल. तर आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओसाठी आपण इथं थांबूया आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी परत भेटूया. आणि आजच्या व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेते. नमस्कार.